नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जी की आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, प्रश्न क्रमांक पहिला. अलीकडेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यांनी महाराष्ट्राचे किती वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 6. सध्याच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आणि त्यांनी 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद हे भूषवले होते. प्रश्न क्रमांक 2. आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव. आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव हे आहेत. प्रश्न क्रमांक 3. सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र आहे. पहा, प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील तारपा वादक भिकला लाडक्या ढिंडा यांना अलीकडे संगीतासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 पालघर. महाराष्ट्रातील तारपा वादक भिकला लाडक्या ढिंडा यांना अलीकडे संगीतासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि ते पालघर या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. प्रश्न क्रमांक 5. घर या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. तर पहा, या घर या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? पहा, ऑप्शन क्रमांक 4 कारक. घर या शब्दाचा समानार्थी शब्द कारक असा होतो. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 अनुराधा पौडवाल. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार 2024 हा अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. देशातील पहिले पाणबुडी पर्यटन कोणत्या राज्याने सुरू केले? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 गुजरात. तर पहा, गुजरात या राज्याने देशातील पहिले पाणबुडी पर्यटन हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 8. 77व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर झालेल्या चित्ररथात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा पहिला क्रमांक आला. तर या चित्ररथाची थीम काय होती? पहा, ऑप्शन क्रमांक 4 गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. तर या चित्ररथाची थीम गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक अशी होती. प्रश्न क्रमांक 9. आझाद हिंद सेना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेना ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता रोग हा जीवाणूपासून होणारा रोग नाही? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 काला आजार. काला आजार हा रोग जीवाणूपासून होणारा रोग नाही. प्रश्न क्रमांक 11. सतार व तानपुरा यांना भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. तर ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत? पहा, ऑप्शन क्रमांक 2 सातारा. सतार व तानपुरा यांना भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 मेसेज. मेसेज हा ईमेल संदेशाचा एक भाग आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग या समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचविली होती? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 8. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग या समितीने एकूण 8 मूलभूत कर्तव्ये ही सुचविली होती. प्रश्न क्रमांक 14. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेला भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड. पहा, छत्तीसगड या राज्यामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेला भिलाई लोह पोलाद प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 15. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया. पहा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे.
पुढचा प्रश्न 3 एप्रिल 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पाक्षिक सुरू केले? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 बहिष्कृत भारत. 3 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. प्रश्न क्रमांक 17 मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 1911 मध्ये. 1911 मध्ये मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यात आले. प्रश्न क्रमांक 18 दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे जनरल गव्हर्नर कोण होते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली. पहा लॉर्ड वेलेस्ली हे दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ही खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी. नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ही स्थित आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? पहा ऑप्शन क्रमांक 4 पुणे. तर पहा पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे नाही. प्रश्न क्रमांक 21 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा कोणता? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर. पहा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा हा मुंबई उपनगर हा आहे. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? पहा ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा. तर पहा नर्मदा ही नदी खचदरीतून वाहते. पुढचा प्रश्न कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार नाबार्डची स्थापना ही करण्यात आली? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 शिवरामन समिती. शिवरामन या समितीच्या शिफारसीनुसार नाबार्डची स्थापना ही करण्यात आली. प्रश्न क्रमांक 24 महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 रामटेक जे की नागपूर या जिल्ह्यात आहे. तर पहा महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ हे रामटेक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 25 कल्याण सोना ही कशाची सुधारित जात आहे? पहा ऑप्शन क्रमांक 1 गहू. पहा कल्याण सोना ही गहू या पिकाची सुधारित जात आहे. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी मुंबई हाय हे नाव निगडित आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम. पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी मुंबई हाय हे नाव निगडित आहे. प्रश्न क्रमांक 27 धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केले होते? पहा ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 28 मुस्लिम धार्मिकांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया. मुस्लिम धार्मिकांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण सौदी अरेबिया या देशात आहे. प्रश्न क्रमांक 29 पुढीलपैकी पेन्सिलिनचा शोध हा कोणी लावला? पहा ऑप्शन क्रमांक 3 अलेक्झांडर फ्लेमिंग. पहा पेन्सिलिनचा शोध हा डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. प्रश्न क्रमांक 30 रेड क्रॉस या संस्थेचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहा ऑप्शन क्रमांक 1 जिनिव्हा. रेड क्रॉस या संस्थेचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 31 भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल. भारताचे लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 32 रासबिहारी बोस यांनी डॅश डॅशमध्ये इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जपान. रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये इंडियन नॅशनल आर्मीची स्थापनाही केली. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काजूचे क्षेत्र हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 34 डॅश डॅश या शहरात टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आणि ऑरेंज सिटी म्हणतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर.
नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आणि ऑरेंज सिटी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 35. ओपेकचे मुख्यालय कोठे आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 व्हिएना या ठिकाणी. व्हिएना या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमेत सातपुडा रंगाचा स्पर्श हा झाला आहे. पहा ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेस सातपुडा रांगेचा स्पर्श हा झाला आहे. प्रश्न क्रमांक 37. जीवनसत्वाचा शोध हा कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 फुंक. फुंक या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वाचा शोध हा लावला. प्रश्न क्रमांक 38. चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 वाशिष्ठी. चिपळूण हे शहर वाशिष्ठी या नदीकाठी वसले आहे. प्रश्न क्रमांक 39. तानसा या जलाशयाच्या प्रकल्पास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जगन्नाथ शंकरशेठ सागर. तानसा या जलाशयाच्या प्रकल्पास जगन्नाथ शंकरशेठ सागर या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 40. संत दामाजी पंथाचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मंगळवेढा, जे की सोलापूर या जिल्ह्यात आहे. तर पहा संत दामाजी पंथाचे जन्मगाव हे मंगळवेढा हे आहे.